माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी जालना जिल्हा परिषद व भोकरदन पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचे म्हटले। आढावा बैठकीमध्ये भोकरदन तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील लाच घेऊन चालू असलेले अनियमिततेचे कामे, अवैध धंदे, अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने सामान्य नागरिकांची होत असलेली हेळसांड, पंचायत समिती भोकरदन येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदानाच्या विहिरींना, गोठ्यांना मंजुरी देण्यासाठी 40 ते 50 हजार घेतल्याशिवाय मंजुरी मिळत नाही। घरकुलांचे हप्ते टाकण्यासाठी पैशांची मागणी केली जात असताना पंचायत राज अध्यक्ष आमदार संतोष दानवे स्वतःच्या घरासमोरील पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात असताना या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाहीत। त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शेतकरी व सामान्य नागरिक या भारतीय जनता पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सांगितले। यावेळी युवा नेते सुधाकर दानवे, तालुका अध्यक्ष रमेश सपकाळ, युवक तालुका अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंकुश जाधव, नगराध्यक्ष शमीम मिर्झा, शहराध्यक्ष नईम कादरी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष शफीक पठाण, नगरसेवक नसीम पठाण, अजहर शहा, अब्दुल कदीर, बबनराव शिंदे, सुनील मोहिते, संदीप सहाणे, गजानन वनारसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।